नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. प्रथमतः सत्य पोलीस टाइम प्रेसचं मी शिवसेना तळा शहराच्या वतीने आभार व्यक्त करतो. तळा नगरपंचायतच्या घरपट्टीच्या बाबतीत 5-6 महिन्यापूर्वी ज्यावेळेला प्रोसिडिंगवर विषय आला त्यावेळेला आम्ही सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रखरतेने त्याला विरोध केला आणि विरोध केला की 1-2 मिटिंगा त्यांनी ती गोष्ट स्थगितच ठेवली आणि नंतर दुसऱ्या एक मासिक मिटिंग लावली आणि त्यावेळेला त्यांनी ते प्रोसिडिंग तयार केलं आणि ते प्रोसिडिंगची सुनावणी कलेक्टर ऑफिसला झाली आणि त्या कलेक्टर ऑफिसला सुनावणी सुद्धा आम्ही सर्व नगरसेवक प्रशासनाच्या विरोधामध्ये गेलो. पण त्यामध्ये त्यांनी काय ते तोडगा काढला की 50% आम्ही जवळजवळ विरोध केला, त्यामुळे त्यांनी 50% वरती घरपट्टी आणली आणि घरपट्टी आणल्याच्या नंतर आम्ही त्याला बोललो ठीक आहे, का असेल ते करू आपण. परंतु काय झालं की आता परवाच्या दिवशी आम्हाला बघतोय तर त्यांची वसुली झाली. त्यांनी काहीतरी शास्त्री कर 1% सूट अशा प्रकारचे काहीतरी जनतेला दिशाभूल केली आणि ते घरपट्टी जमा करायला लागले आणि त्याच्यामध्ये बघतायत तर काय ते नवीन सगळं त्यांनी वाढीव लोकांना मागणी पत्र दिलं आणि त्याच्यामध्ये वृक्षवाढी कर आणि शिक्षण कर याचा उल्लेख केला आणि त्यावेळेला आमचा सर्व नगरसेवकांचा आम्ही त्याने तीव्रपणे आम्ही विरोध केला आणि त्याच्यानंतर मी कालच्या 12 तारखेला त्यावेळी ते आम्ही सगळ्या नगरसेवकांनी आणि आमच्या गटनेत्या न्यायताई पांढरकामे यांच्या मार्फत आम्ही त्या ठिकाणी पत्रक दिलं आणि त्याला शिवसेनेतर्फे विरोध दर्शवला आहे. कारण काय ही जी घरपट्टी लागली ह्याच्या बाबतीतच आमचा विरोध आहे पहिल्यापासून. आणि आता त्यानंतर आम्ही त्या शिव मॅडमला विचारलं तर त्या म्हणतात की एवढी ही रक्कम जी आहे ती इतर कारामध्ये येते, पण इतर कारामध्ये एवढी मोठी अमाऊंट येऊ शकत नाही ना, कारण शिक्षणाच्या बाबतीत कुठल्याही पद्धतीने आज तळाच्या परिसरातील अंगणवाड्या असू द्या किंवा ग्रामीण भागातल्या आपल्या शहरातल्या प्राथमिक शाळा असू द्या, या शहरांना कुठल्याही बाबतीत तळा नगरपंचायत शैक्षणिकच्या बाबतीत कुठल्याही पद्धतीने मदत करत नाही आणि त्याचं करत नसताना तुम्ही वृक्षवाढ किंवा शिक्षण कर हे लावणं चुकीचं आहे आणि त्याला आम्ही विरोध दर्शवून आम्ही विरोध त्या ठिकाणी केलेलाच आहे. आणि त्याच्यानंतर हा जो तरी त्यांनी नाही थांबले तरी आमचा हा तीव्रपणे विरोध चालू राहणार आणि त्याच्यावर आम्ही आंदोलन सुद्धा छेडू, नाही तर उपोषण सुद्धा आम्ही करणार आहोत. आणि त्याचप्रमाणे आता मला समजते की त्याच्यावरती 16 तारखेला आमची नगरसेवकांची मासिक मिटिंग लावले, पण आमचं या शिक्षण करायला आणि या वृक्ष लागवड करायला विरोधच असणार. या बाबतीत आम्ही दखल आम्ही वरच्या लेवलपर्यंत जाणार आहोत आणि या कुठल्याही बाबतीत कारण का जी आमचा विचार असा होता की 13,81,00,000 रुपयाची ज्या पाण्याची योजना आहे ती पूर्व चालू झाल्याच्या नंतर ह्या कराच्या बाबतीत आम्ही विचार करू. की आमचा विचार होता की 25-26ला तुम्ही हा कर सुद्धा घेऊ नका, की 26-27ला घ्या, कारण आपण ज्या लागणाऱ्या सुविधा आहेत जनतेला त्या आता देऊ शकत आपण नाही, देत नाही, व्यवस्थित पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे आपण 26-27ला लावूया. तर सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक हा 25-26ला लावलाय आणि आता बघतोय तर आपण हा वृक्ष लागवड कर आणि शिक्षण कर लावलेला आहे, त्याला आमचा प्रखरतेने विरोध आहे. आम्ही आंदोलन छेडू, नाही तर उपोषणाला बसू. आम्ही हे आमचा हा उद्रेक आणि आम्ही हा आमचा थांबणार नाही हे आंदोलन. हा कर वाढवताना तुम्हाला विश्वासात घेतलं होतं? आम्हाला कुठल्याही बाबतीत की तळा नगरपंचायतचे नगरसेवक आहेत हे शिव मॅडम आणि मनमानी कारभाराने या संपूर्ण कर लागू केले. मी त्यांना प्रथमतः विचारलं की तुम्ही आम्हाला विचारलत का नाही, कोणती गोष्ट अजेंड्यावर आम्हाला यायला पाहिजे होती, पण ती कुठल्याही बाबतीत आली नाही आणि आम्हाला न विचारता हा मनमानी कारभार विश्वासघातकी हा कार्यक्रम त्यांचा चालू आहे आणि ही जनतेशी दिशाभूल करतायत आणि त्याच्या बाबतीत आम्ही जनतेचे नगरसेवक, आम्ही जनतेचे बांधिलके आहोत. त्यामुळे आम्ही आमचा हा उठाव आणि हा प्रखरतेने विरोध चालूच राहणार. नवीन कराला विरोध आमचा 5-6 महिने चालूच आहे. आता त्याच्यात त्यांनी शिक्षण कर वगैरे सगळं लादलेलं आहे आपल्यावरती. आपली नगरपंचायत ही ग्रुप ग्रामपंचायतीतनं नगरपंचायत झाली, त्याच्यात फक्त नावाचा बदल झालाय, बाकी भौगोलिक काही विकास नाही किंवा तुमच्या कंपन्या नाहीत का काही नाही, रोजगार नाही. कारण इथे विकास होण्यासाठी कोण सहकार्यच करत नाही. आपली नगरपंचायत क वर्गामध्ये येते. पोलादपूर किंवा इतर नगरपंचायतीच्या तुलनेत आपलं फारच कमी आहे विकास सगळा. त्याच्यामुळे आमचा विरोध हा राहणारच आहे आणि याला सगळ्याला आम्ही शेवटपर्यंत आमचा विरोधच असणार आहे. माननीय भरत शेठचा सहकार्य आहे, आम्हाला पाठिंबा आहे त्यासाठी. आणि इथे नाही आम्हाला कोणी जुमानलं तर आम्ही आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे जाणार
आणि सगळ्याला आम्ही पूर्णविराम देणार. हे कर लादूच देणार नाही आम्ही उपोषण करणार. कारण का जनतेच्या ह्याच्या आधीच आमच्याकडे भरपूर तक्रारी आल्यात. कारण का 6 महिन्यापूर्वी ही जी घरपट्टी वाढवली त्यासाठीच आमच्याकडे इतक्या तक्रारी आल्यात. आम्ही त्यासाठी सगळं प्रयत्न केले पण ते काही आम्हाला जुमानत नाहीत. परत आता काल हा प्रकार घडलाय आणि जनतेच्या भरपूर तक्रारी आलेल्या आहेत. 100% जनता आमच्या पाठीशी आहे. आम्ही उपोषणाला बसणार. उपोषण आणि काय असेल तर सगळं करणार आम्ही. जनतेसाठी आम्ही सदैव उभे आहोत. तळाश नगरपंचायतीमध्ये सन्माननीय सीओ मॅडम, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष ज्या पद्धतीमध्ये घरपट्टी वाढ करतायत, शैक्षणिक कर लावतायत, वृक्षच्या बाबतीमध्ये कर लावतायत, तात्पर्य बोलण्याचं एवढंच आहे की 2016 मध्ये स्थापना झाली आहे नगरपंचायतीची. त्यानंतर आजपर्यंत नगरपंचायतीच्या मार्फत आपल्या शहराला आजपर्यंत सुखसुविधा आपण काय प्राप्त करून दिल्यात. जेव्हा आपण सुखसुविधा प्राप्त करून देतो त्याच्यानंतर आपण लोकांकडे जाऊन आपण हक्काने तो कर वसूल करू शकतो. आपल्याकडनं सेवा तर आपण दिलेली नाहीये, त्यावरून लोकांवरती हा कर घरपट्टीच्या मार्फत मागचे 6 ते 7 महिन्यापूर्वी घरपट्टी वाढ केली. त्यावेळी संपूर्ण नागरिकांची नाराजी होती आणि त्याचवेळी आम्ही शिवसैनिकांनी, सगळ्या नगरसेवकांनी त्याला विरोध केला आणि त्यावेळी मागणी केली सभागृहामध्ये की कमीत कमी कर लावण्याचा प्रयत्न करा. कारण भौगोलिक क्षेत्र बघायला गेलं तर हा तळा तालुका आणि तळा शहर हा डोंगराळ भाग आहे. गव्हर्नमेंटचा असा आकडा आहे की दरवर्षी 4 परिवार शहर सोडून मुंबईच्या दिशेने चाललाय. त्याचं कारण विविध आहेत आणि आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की शहरामध्ये रोजगार नाहीये, शैक्षणिक स्तर नाहीये. मग अशा पद्धतीमध्ये जर आपण शहरामध्ये पाणी देत नाही वेळेवरती, आपण शहरामध्ये रस्त्यांचं सुखसुविधा देत नाही, मग आपण वाढीव कर करता तर कुठल्या तोंडाने आपण मागतोय लोकांकडे. मग आम्ही मागणी केली सभागृहामध्ये की कमीत कमी कर लादा, पण ते तसं झालं नाही. जवळपास 50 ते 55% वाढ केली. त्याच्या विरोधामध्ये आम्ही शासनाच्या विरोधात गेलो. ती सुनवाई झाली. सुनवाई होऊन सुद्धा खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर सीओ मॅडमनी लोकांची व्यथा मांडली पाहिजे होती, पण तसं न करता ही 55% वाढ झालं. बरं, त्यावेळी वाढ केली तर केली, मग त्याच वेळी तुम्हाला का नाही लक्षात आलं की शैक्षणिक कर पण आपल्याला लावायचा आहे. आता परत तुम्ही शैक्षणिक कर वाढ करताय, म्हणजे ती 55% आणि आता हा एक कर. मला एवढं सांगायचं आहे की ही सामान्य जनता इथे रोजगाराचं साधन नसताना सुद्धा ती वाढीव घरपट्टी भरायला तयार झाले. आता तुम्ही त्यातल्या त्यात परत हा एक वाढ करताय. मला एवढंच म्हणायचं आहे की ज्यांनी हा कर लावलाय, जे अधिकारी आहेत ते रोहा नगर परिषद नगरपालिकेचे आहेत, त्यांनी रोहा आणि तळ्यामध्ये जरा समांतर काय आहे ते तर विचार करावा. रोहा हा समृद्ध शहर आहे, मी तर म्हणेल MIDC ने भरलेला शहर आहे. तिथे लोकसंख्या कमी नाही तर वाढत जाते आणि आमच्या तळा शहराची लोकसंख्या वाढत नाही तर कमी होत चालली आहे. मग त्या दृष्टिकोनातून त्यांनी विचार केला पाहिजे होतं की रोहा आणि तळ्यामध्ये फरक आहे, त्या हिशोबाने आपण इथं कर लागू केला पाहिजे. पण तसं न करता त्यांनी रोह्याच्याच शहराच्या हिशोबाने तळ्यामध्ये तसं स्थापन करतात. मला असं वाटतं की प्रशासनाने विचार केला पाहिजे. जर तुम्हाला कर वसूल करायचा आहे आणि कर तुम्ही जर लावत असाल, शहरामध्ये लोकच नाही राहायला, मग कर वसूल तरी कोणाकडनं करणार तुम्ही. म्हणून आमचा शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेतलाय, आता आर्या पार. जर नगरपंचायतचे सीओ मॅडमला जर असं वाटत असेल की काय करतील हे लोक 5 वर्षासाठी, फक्त आम्ही तर चिरकाल टिकणार आहोत इथे, तर त्यांचा गैरसमज आहे. आम्ही जरी 5 वर्षासाठी असलो, ही जनता आयुष्यभर आहे. ही आम्हाला पुन्हा एकदा निवडून आम्हाला तिथे पाठवेल आणि सत्तेमध्ये बसवेल आणि मग त्यावेळी तुम्हाला कळून चुकेल की आपण चुकीचा वागलो म्हणून. म्हणून सीओ मॅडम पासून प्रशासनाला आम्ही नम्रतेने विनंती करतो की अजून वेळ गेलेली नाहीये. या 7 दिवसाभरामध्ये तुम्ही प्रशासनाशी बोलून, तुम्ही विविध अधिकाऱ्यांशी चर्चा करून तुम्ही तो कर कमी कसा करता येईल ह्याच्या बाबतीत चर्चा करावी. नाहीतर शिवसेना स्टाईलमध्ये आम्ही 100% आंदोलन करणार, 100% आम्ही रस्त्यावर उतरणार. लोकांच्या हिताकरिता पाहिजे तर आमच्यावरती जरी केसी झाले तरी आम्ही मागे हटणार नाहीये. कारण एकच आहे, वेळेवरती पाणी ते तर देत नाहीयेत, रस्त्यांची सुविधा देत नाहीयेत आणि त्यातल्या तर हे कर लागताय, ऐकणार नाही. शिवसेना काय असते, शिवसेना स्टाईल काय असते, येणाऱ्या 7 दिवसामध्ये आम्ही तळा नगरपंचायतमध्ये दाखवून देणार आहोत. बघा, आपण क वर्गामध्ये आपली नगरपंचायत येते, आपण डोंगरी भागमध्ये आहोत.
मग त्या दृष्टिकोनातून आपण क वर्गामध्ये येतो, मग त्या हिशोबाने आपल्याला कर लागले पाहिजे होते. पण त्या तुलनेमध्ये आता बघा, तुम्ही पोलादपूर नगरपंचायत जरी असली आणि तळा नगरपंचायत जरी असली, तुम्ही तुलना नाही करू शकत. कारण तिथे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे, तिथे सुख सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये, तिथे रोजगाराचे साधन खूप आहेत. पण तळा नगरपंचायतची गोष्ट वेगळी आहे. पण त्या हिशोबाने ते लागू केले पाहिजे होते. जे जनतेच्या हिताकरिता आम्ही आवाज उचलत असू, तर 100% जनता आमच्या पाठीशी येईल. कारण फक्त एकच विषय नाहीयेत, फक्त वाढीव घरपट्टी हा विषय नाहीये जनतेचा. जनतेला वेळेवरती पाणीही भेटत नाहीये. मग ज्या जनतेसाठी एवढं ते जनरेटर उभा करून ठेवलाय, एवढे सुखसुविधा आणण्याचा प्रयत्न आम्ही जे करायचा प्रयत्न करतो, त्याला जर यश भेटत नसेल तर जनता 100% येईल. मागच्या वेळी जनतेने, माझ्या त्या मुस्लिम महिलांनी मला सांगितलं होतं की दादा, जर का वेळेवरती पाणी देत नसतील, आम्ही हंडे घेऊन या नगरपंचायतीमध्ये जाऊ आणि जोपर्यंत पाणी वेळेवर भेटत नाही तोपर्यंत ते हंडे तिकडे बाहेर काढणार नाही. मग मला आत्मविश्वास आहे की शिवसेना पक्षाने जो आम्ही उठाव केलाय, त्याला शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही जे काम करतो त्याला यश भेटेल आणि जनता आमच्या पाठीची 100% त्या आंदोलनामध्ये सहभाग होईल आणि तिथे आमच्या जोडीने त्या आंदोलनामध्ये सहभाग करून तिथे विरोध दर्शवेल. सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स.